मुख्य परमात्मा परमेश्वर जो अक्षर अव्यक्त म्हणून ओळखला गेलेला आहे, त्याच्यापासून महत ब्रह्म, मूळ प्रकृती किंवा प्रकृती माता, तसंच ईश्वराचा संकल्प मी जगत रूपाने नटावं, हाच कोणी पुरुष पिता किंवा ज्याला बीज संकल्प असं म्हणतात, ज्याला चिदाभास किंवा जीव विषयक असा परमेश्वराचा संकल्प असं म्हणतात, या दोघांच्या संयोगातून ही सर्व सृष्टी निर्माण होते. सर्व योनींची उत्पत्ती होते आणि निर्माण जे झालेलं आहे त्याच्यामध्ये सत्व, रज आणि तम हे दिसायला सुरुवात होते. आपण मागच्या वेळेस ते विस्ताराने पाहिलं की सत्व हे निर्मल, चारित्र्य सूचक, तसंच प्रकाश देणारं, निर्दोष असं आहे. मी सुखी, मी ज्ञानी अशा अभिमानाने सत्वगुण मात्र बांधणारा असतो. सत्वगुण सुखाच्या ठाई आसक्त करतो, मात्र ते सुख ध्यान, अध्ययन, चिंतन, परमेश्वर प्राप्ती होण्याच्या दृष्टीने झालेला प्रकृतीचा उत्कर्ष अशा प्रकारचा असतं. मृत्यूनंतर सत्व प्राबल्य असलेली व्यक्ती स्वर्गादी निर्मल लोकांमध्ये जातात. तसंच सात्विक कर्माचं फळ निर्मळ, पुण्यप्रद, सुखकारक असं असतं. सत्वापासून ज्ञान उत्पन्न होतं आणि सर्व प्रकारच्या उन्नतीला सत्वगुणच कारण असतो. तसंच आपण पाहिलं की रजोगुणामुळे वासना, इच्छा, तसंच वासना, इच्छा तृष्णेच्या रूपाने त्या अधिक वाढणं आणि त्यातून शेवट अतृप्ती प्राप्त होणं. रजोगुण कर्म करण्याच्या प्रवृत्तीच्या संघाने मनुष्याला बांधतो, त्याला सतत कर्म प्रवृत्तीच निर्माण होते आणि त्याचाच एक संघ जडतो. रजोगुण कर्माच्या ठिकाणी आसक्त करतो. प्रवृत्ती हे रजोगुणाचं त्यातल्या त्यात निर्दोष असं लक्षण समजलेलं आहे. कारण सात्विक इच्छा झाली तरी देखील ती पूर्ण करण्यासाठी म्हणून प्रवृत्तीची आवश्यकता आहे, म्हणून ते त्यातल्या त्यात निर्दोष लक्षण आहे. पण रजोगुण हा न थांबणारा असल्यामुळं प्रवृत्तीच्या पासूनच पुढं भोग लालसा, धनलोभ, नवीन कर्माचा आरंभ आणि परिणामतः अशांती याला तो प्राप्त होतो. रज प्राबल्य असेल तेव्हा कर्मात आसक्त असलेल्या अशा लोकांमध्ये त्याचा जन्म होतो. तसंच राजस कर्मांचं फळ हे नेहमी दुःख असं सांगितलेलं आहे. सुरुवातीला भोग आणि आनंद असं आभासात्मक वाटलं तरी देखील शेवटी दुःख त्याच्या पदरी पडतं. रजोगुणापासून लोभ अधिकाधिक वाढत राहतो. मृत्यूनंतर मध्यम असा मनुष्य लोक रजोगुणी व्यक्तीला मिळतो. रजोगुण अत्यंत चळवळ आहे तरी देखील जैसे थे हे त्याचं नशीब आहे असं त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे. तर तमोगुण हा अज्ञान, मोह, आळस, कर्तव्याचा विसर अशा लक्षणांनी नटलेला आहे. तो निद्रा, आळस आणि प्रमाद या दुर्गुणांनी बांधून टाकतो. याचा अर्थ निद्रेतून सुटला की आळसामध्ये सापडतो आणि आळसातून सुटला की तो प्रमादात सापडतो आणि प्रमादातून सुटला याचा अर्थ प्रमादातून खूप मनस्ताप झाला की तो परत निद्रेच्या अधीन होतो. रजोगुण हा ज्ञानाला झाकतो आणि कर्तव्य, मूढता हीच त्याच्या आसक्तीचं कारण असते.
तमप्राबल्य मूढ योनीमध्ये जन्माला कारण होतं. तामस कर्माचं फळ हे अज्ञान आणि तमोगुणापासून प्रमाद, मोह, अज्ञान, त्याच्यातून जडता, पराधीनता, कधी कधी किंवा कधी कधी आत्यंतिक क्रूरता हे तमोगुणातून निष्पन्न होतं. मृत्यूनंतर त्याला कनिष्ठ अशी अधोगती प्राप्त होते. आपण असं पाहिलं की सत्व, रज, तम हे गुण वेगळे वेगळे असे कधी काम करत नाही, तर एका गुणाच्या बरोबरीने दुसरेही गुण आवश्यक असतात. अगदी सत्वगुण असला तरी देखील सत्वगुणाची पूर्ती करण्यासाठी म्हणून एका प्रवृत्तीची आवश्यकता आहे आणि प्रवृत्ती हा रजोगुण आहे. त्यामुळे सत्व आणि रज हे बरोबर काम करतात, रज आणि तम हे बरोबर काम करतात, तम आणि सत्व देखील कधी कधी बरोबरीने काम करतात किंवा सत्व आणि तम देखील बरोबरीने काम करतात. जेव्हा सत्वगुण आणि रजोगुण बरोबरीने काम करतात म्हणजे मूळ पिंड सात्विक आहे, पण त्याच्या बरोबरीने रजोगुण देखील त्याच्यामध्ये वास करून आहे, अशा वेळेला तो ध्यान, नाम, पूजा, गुरुभक्ती, सद्गुरूंचं कार्य प्रसारासाठी धन गोळा करणं, मंदिरं बांधणं, प्रवचन, प्रबोधन करणं इत्यादी कामामध्ये गुंतलेला असतो. तर रजोगुण प्रधान आहे तरी देखील त्या ज्या व्यक्तीमध्ये सत्वगुण आहे अशी व्यक्ती उद्योग, व्यवसाय याची वृद्धी सतत करत राहते, धनसंग्रह करत राहते, धनाचा परोपकारासाठी उपयोग करत राहते. तसंच रजोगुण जरी असला तरी देखील आणि धन जरी मिळवत असला तरी देखील अशी व्यक्ती कथा, कीर्तन, प्रवचन, साधूंची संगत धरणं याच्याविषयी आवड बाळगणारी अशी असते. जर रजोगुणाचं प्राबल्य आहे पण त्याच्या बरोबरीने तमोगुण काम करत असेल तर तो राजकारणामध्ये जातो, भलापुरा मार्ग राजकारणाकरता अवलंबतो आणि असा मनुष्य जर चुकून राजकारणात गेला तर उद्विग्न होऊन परत मागे फिरतो. तो कधीही राजकारणामध्ये स्थिर राहत नाही. जर सत्वगुण प्राबल्य असेल आणि त्याच्या बरोबरीने तमोगुण काम करत असेल की जे अत्यंत दुर्मिळ असं समजलं जातं, मुख्यतः सत्वगुण आहे पण त्याच्या बरोबरीने तमोगुण काम करतो, तेव्हा त्याची सत्व प्रवृत्ती त्याला ध्यान, नाम, पूजा, गुरुभक्ती अशा कामाकरता म्हणून सतत प्रवृत्त करत राहते. तो ज्ञान प्राप्त करून घेतो, पण ज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर तो अवलियासारखा वागतो. त्याच्या जीवनात बाह्य शुद्धता दिसून येत नाही. खाद्य, अखाद्य, पेय, अपेय अशा प्रकारची बंधनं तो पाळेल असं दिसत नाही. अशा प्रकारचे काही अवलिया तुमच्या ऐकण्यात देखील असतील की जे अपेय पान करतील, धूम्रपान करतील, गांजा ओढतील, अशा प्रकारे ते तमोगुणाचं देखील वर्तन करतात, पण मुख्यतः सत्वगुणाचा स्वभाव असल्यामुळं प्रकृतीच्या पलीकडे मात्र ते जाऊ शकतात. एकदा साईबाबांना चातुर्मासात कांदा खाताना कोणी पाहिलं तेव्हा आश्चर्य वाटलं. साईबाबा म्हणाले की मला सोसतो म्हणून मी खातो, तुला जर सोसत असेल तर तू खा असं म्हणाले. त्यामुळे सत्वगुणी व्यक्ती आणि त्याच्या बरोबरीने काही तमोगुण जर असेल तर अशी व्यक्ती अवलिया या श्रेणीमध्ये जमा होते. जर तम प्राबल्य असेल आणि त्याच्या बरोबरीने सत्व देखील असेल की जे खरंच कठीण किंवा दुर्मिळ अशी घटना आहे, तर अशी व्यक्ती एका झटक्यामध्ये परमार्थी होऊ शकते. अजामिळ, अघासूर, पिंगला अशी त्याची उदाहरणं सांगितली जातात. जर तमोगुणाचं प्राबल्य असेल आणि त्याच्या बरोबरीने रज प्रवृत्ती असेल तर मग गुंडगिरी, दहशत, भोग, लालसा, खंडणी वसूल करणं, गुंडगिरीचं साम्राज्य पसरवणं अशा प्रकारे व्यक्ती वर्तन करताना दिसेल.
हे कोणतेही गुण शेवटी प्रकृतीचे गुण आहेत असं समजलं पाहिजे. आणि प्रकृती आणि पुरुष यांच्या पलीकडं जो एक आत्मस्वरूपी परमेश्वर किंवा परब्रह्म किंवा निर्गुण असा परमात्मा ब्रह्म आहे, तो जो ओळखील तो त्रिगुणांच्या पलीकडे जाईल. भगवद्गीता असं म्हणते की नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति. द्रष्टा म्हणजे उदासीनपणाने पाहणारा पुरुष प्रकृतीच्या गुणांखेरीज दुसरा कोणी करता नाही असं जेव्हा जाणतो, ओळखतो आणि तिन्ही गुणांच्या पलीकडचं तत्व ओळखतो, तेव्हा तो माझ्या स्वरूपाला म्हणजे परमेश्वराच्या स्वरूपाला प्राप्त होतो. हा जो द्रष्टा शब्द आहे, हा द्रष्टा शब्द प्रथम ध्यानाच्या वेळेलाच अवलंबावा लागतो आणि तेव्हा पुरेपूर जमला की मग तो कर्मामध्ये, व्यवहारामध्ये, संसारामध्ये देखील उतरवता येणं शक्य आहे. देहधारी मनुष्य देहोत्पत्तीला कारण झालेल्या या तिन्ही गुणांच्या पलीकडे जाऊन जन्म, मृत्यू, जरा यांच्या दुःखाने मुक्त होऊन, विमुक्त होऊन अमृतत्वाचा म्हणजे मोक्षाचा अनुभव घेतो. गुणान एतान आदित्य या तीनही गुणांच्या पलीकडे जाऊन त्रीन देही देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःखैहि विमुक्तो अमृतमश्नुते. जर द्रष्टा राहिला गुणांचा, तर गुणांचा द्रष्टा राहिल्यामुळं तो तिन्ही गुणांच्या पलीकडे जातो. तो जन्म मृत्यू जरा आणि जन्म मृत्यू आणि जरा यांनी प्राप्त होणारी जी दुःख आहेत त्या दुःखांच्याही पलीकडे जातो आणि अमृतत्वाला म्हणजे मोक्षाला प्राप्त होतो. वेदांतामध्ये ज्याला माया असं म्हटलेलं आहे त्यालाच सांख्यांमध्ये त्रिगुणात्मक प्रकृती असं म्हटलेलं आहे. त्यामुळे त्रिगुणातीत होणं म्हणजे मायेतून सुटून परब्रह्म ओळखणं, त्रिगुणांच्या पलीकडे जाणं म्हणजे परब्रह्मच ओळखणं. हे लक्षात घेऊन दुसऱ्या अध्यायामध्ये त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान असा अर्जुनाला जो उपदेश भगवंतांनी केला त्याच्यात देखील मुख्य भाग असा की तू त्रिगुणातीत हो. वेद देखील तीन गुणांमध्ये बांधलेले आहेत, तू गुणांच्या पलीकडे जा असा थेट उपदेश भगवंतांनी म्हणजे वेद जरी झाले तरी देखील त्याच्यावर किती विसंबावं याला मर्यादा आहे. शेवटी गुणातीत होणं हेच चरम लक्ष्य आहे आणि त्याच्यासाठी जर आवश्यक काही असेल तर निर्द्वंद्व सुख दुःखादी द्वंद्वापासून अलिप्त योगक्षेमादी स्वार्थामध्ये न गुरफटणारा नित्य सत्वस्थ म्हणजे नेहमीच सत्व गुणामध्ये राहिल्याने सत्व गुणाचा अभिमान नसलेला. नित्य सत्वस्थ जो असतो तो नित्य सत्वस्थच प्रकृतीपासून स्वतःला अलिप्त पाहू शकतो. ज्याला मधून अधून सत्वगुण जागा होतो तो सत्वगुणाचा फार अभिमान धरणारा असतो. त्यामुळं जो नेहमी सत्वगुणात असतो त्याला सत्वगुण हा सहज स्वभाव होतो. त्यामुळं नित्य सत्वस्थ असणं हेच मोक्षाला जाण्यासाठी म्हणून उपयोगी पडणारं साधन आहे. तसंच आत्मवान म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेली ब्राह्मी स्थिती, एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यति स्थित्वास्याम अंतकालेपि. शेवटच्या समयापर्यंत ती राहून मग ब्रह्म निर्वाणाला ती प्राप्त करून देते. 8व्या अध्यायामध्ये ब्रह्मभूत होण्यासाठी म्हणून ही स्थिती समर्थ असं सांगितलेलं आहे. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्ममः शांतः ब्रह्मभूयाय कल्पते. हे जे त्रिगुणांचे गुण आहेत ते जर टाकून दिले तरच तो शांत होतो आणि ब्रह्म भूत होण्यासाठी म्हणून योग्य असा होतो. हा त्रिगुणातीत असतो कसा
याचं फार उत्तम वर्णन या अध्यायामध्ये आलेलं आहे. त्रिगुणातीताचं वर्णन 19 ते 19 आणि 20व्या श्लोकामध्ये आलेलं आहे. ते मुख्यतः द्रष्टा हा उदासीनपणाने त्रिगुणात्मक प्रकृतीकडे पाहणारा असा असला पाहिजे, आणि जेव्हा गुणातीत असतो तेव्हा तो द्रष्टृत्वाने तीनही गुणांच्या प्रकृतीच्या पलीकडे पाहू शकतो, असं त्याचं मुख्य वर्णन केलेलं आहे. प्रकृतीचे गुणच करता आहेत, आपण करता नाही असं तो मानतो. त्रिगुणांच्या पलीकडे असणारं परमात्म तत्व तेही तो जाणतो. जन्म मृत्यू जरा यांच्या दुःखांनी तो बाधित न होता या दुःखांपासून तो विमुक्त होतो, तो अमृतत्वाचा अनुभव घेणारा होतो, असं गुणातीताचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे त्याची अधिक माहिती करून घ्यायची इच्छा अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झाली. दुसऱ्या अध्यायामध्ये जसं स्थितप्रज्ञ तू हो असं सांगितल्यानंतर स्थितप्रज्ञ बोलतो कसा, चालतो कसा, अशी जिज्ञासा अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झाली. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधीहि किम प्रभाषेत किम आसीत प्रजेत किम. स्थितप्रज्ञ कोणाला म्हणावं? ज्यांनी समाधी अवस्था प्राप्त केलेली आहे असा स्थितप्रज्ञ कसा असतो? स्थितधीहि किम प्रभाषेत, ज्याच्या बुद्धीला स्थैर्य आलेला आहे तो बोलतो कसा? तो बोलत तर असला पाहिजे, जेव्हा बोलेल तेव्हा कशा रीतीने बोलेल? किम आसीत, तो एखाद्या ठिकाणी बसतो कसा? वारंवार त्याला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी बसण्याचा जेव्हा प्रसंग येतो तेव्हा भोगांच्या ठिकाणी तिथपासून ते सर्व जगतामध्ये तो बसतो कसा? व्रजेत किम, तो चालतो कसा, तो फिरतो कसा? अशा प्रकारचा प्रश्न अर्जुनाने विचारलेला होता. या अध्यायामध्ये देखील अशा प्रकारे गुणातीताचं वर्णन भगवंतांनी थोडं बहुत केल्यानंतर अर्जुनाने त्याच प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. कै लिंगै स्त्रीन गुणान एतान अतीतो भवति प्रभो किमाचारः कथम चैतान त्रीन गुणान अतिवर्तते. या तीन गुणांना अतिवर्तन करून म्हणजे त्याच्या पलीकडे जो गेलेला आहे असा पुरुष कोणत्या लक्षणांनी तीन गुणांच्या पलीकडे जातो असं आम्ही म्हणायचं, असं आम्ही समजायचं. त्या त्रिगुणातीताचा आचार कसा असतो आणि तो या तीन गुणांच्या पलीकडे नेमका कसा जातो ते मला सांगा, असा भगवंतांना अर्जुनाने प्रश्न विचारला. त्याच्यावर गुणातीताची लक्षणं भगवंतांनी अर्जुनाला सांगितली. भगवंत असं म्हणाले की प्रकाशंच प्रवृत्तींच मोहमेव च पांडव न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति. प्रकाश, प्रवृत्ती, मोह या गुणांची प्राप्ती झाली तरी, प्रकाश म्हणजे सत्वगुण, प्रवृत्ती म्हणजे रजोगुण आणि मोह म्हणजे तमोगुण. कोणतंही कर्म करत असताना त्या कर्मामधून अथवा जगतात होणाऱ्या वर्तनामधून सहजच सत्व, रज आणि तम या गुणांची प्राप्ती होते. भगवंत असं म्हणतात की प्रकाश, प्रवृत्ती, मोह या गुणांची प्राप्ती झाली तरी सर्वांना अशी प्राप्ती होणारच. एकदम गुणातीत तुम्ही व्हाल असं शक्य नाही. एकदम याचा अर्थ हे गुणच तुम्हाला स्पर्श करणार नाहीत असं शक्य नाही. सत्व, रज आणि तम हे भाव वेगळ्या वेगळ्या वेळेला वेगळ्या वेगळ्या प्रसंगी तुमच्या ठिकाणी निर्माण होणार, त्याची प्राप्ती होणार. अशी प्राप्ती झाली तरी देखील जो द्वेष करत नाही, रजोगुण तमोगुण प्राप्त झाला की जो द्वेष करत नाही त्याचा, आणि प्राप्ती झाली तरी त्यांची आकांक्षा धरत नाही. प्रकाशंच प्रवृत्तींच मोहमेव च पांडव न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति.
ही जी लक्षणं आहेत, ही लक्षणं भगवद्गीतेमध्ये अनेक ठिकाणी येऊन गेलेली आहेत. आपण 12व्या अध्यायामध्ये तर एक चार्ट केल्यासारखं सर्व पाहिलं की हे लक्षण कुठं कुठं सापडतं. अशा पद्धतीने इथं असणारं जे द्वंद्व विषयक निरूपण आहे, याच प्रकारचं निरूपण दुःखेषु अनुद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहा या भाषेमध्ये भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये केलेलं आहे. तसंच यस् सर्वत्रान अनभिस्नेहः तत्तत् प्राप्य शुभाशुभम नाभिनंदन्ति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता दुसऱ्या अध्यायामध्येच जो सर्वत्र स्नेह न ठेवता वर्तन करण्याचा प्रयत्न करतो, अनभिस्नेहः, आणि असं वर्तन करत असताना देखील तत्तत् प्राप्य शुभाशुभम, तरी देखील शुभ आणि अशुभ याच्यापैकी काही एक प्राप्त होणारच. नाभिनंदन्ति न द्वेष्टि, जर शुभ प्राप्त झालं तर अभिनंदन करायला जात नाही आणि अशुभ प्राप्त झालं तर द्वेष करत नाही, असं वर्णन दुसऱ्या अध्यायामध्ये केलेलं आहे. इथं त्याच प्रकारे गुणातीताचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे. पुढच्या श्लोकात ते म्हणतात की उदासीन वदासीनो गुणेहे यो न विचाल्यते गुणावर्तन्त इत्येव योवतिष्ठति नैंगते. जो उदासीनासारखा राहतो, गुण त्याला चालवू शकत नाहीत, गुण आपले आपले काम करत आहेत एवढंच समजून जो स्थिर राहतो, विकार पावत नाही. 5व्या अध्यायामध्ये नैव किंचित करोमीति युक्तः मन्येत तत्त्ववित् पश्यन् स्पर्शन पुरुषन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन श्वसन, अगदी प्रलपन उन्मिषण निमिषण नपी, डोळ्याची उघड झाप देखील प्रलपन निमिषण नपी इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्, मी याच्यातलं काहीही करत नाही, इंद्रिय आपल्या आपल्या अर्थामध्ये वर्तन करत आहे, मी याच्यापासून अत्यंत अलिप्त आहे. अशा प्रकारचा गुण 5व्या अध्यायामध्ये सांगितलेला होता. जीवन मुक्ताची लक्षणं सांगत असताना त्याच धर्तीवर इथं ते म्हणतात की हा गुणातीत उदासीनासारखा राहतो, त्रिगुण त्याला चालवू शकत नाहीत. रजोगुण तमोगुणाची प्रवृत्ती निर्माण होते पण ते त्याला चालवत नाही. गुण आपलं आपलं काम करत आहेत एवढंच तो मानतो आणि स्थिर राहतो, तो विकार पावत नाही. सम सुख दुःख स्वस्थः समलोष्टाश्मकांचनः तुल्य प्रिया प्रियो धीरः तुल्य निंदात्म संस्तुती मानापमानयोः तुल्यः तुल्यः मित्रारिपक्षयोः सर्वारंभ परित्यागी गुणातीतः स उच्यते. सुख दुःख माती दगड सोनं हे सारखंच, तसंच प्रिय अप्रिय निद्रा निंदा स्तुती समसमान, जो मान अपमान मित्र आणि शत्रू एक सारखे आहेत असं जो मानतो, जो आपल्या ठिकाणी अत्यंत स्थिर असतो, स्वस्थ असतो, आत्मनिष्ठ असा असतो, जो सदा धैर्याने युक्त असतो, प्रकृतीकडे किंवा द्वंद्वांकडे अशा प्रकारे द्रष्टृत्वाने पाहण्यासाठी खूप मोठ्या धैर्याची आवश्यकता असते. हे धैर्य त्यांनी कमावलेलं असतं. प्रकृतीच सर्व काही करते, आपण म्हणजे आत्मा हा अत्यंत निष्क्रिय अविक्रिय असा आहे असं समजल्यामुळं त्याचे काम्य उद्योग सगळे संपून जातात. अशा पुरुषाला गुणातीत असं म्हटलेलं आहे. ही जी लक्षणं आहेत, ही लक्षणं देखील यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति 12व्या अध्यायामध्ये जो वर्णन केलेलं आहे, किंवा समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयोः, किंवा तुल्य निंदा स्तुती मौनी संतुष्टो येन केनचित, अशी जी भक्त लक्षणं केलेली आहेत, त्या भक्त लक्षणांसारखीच ही द्वंद्व साम्याची अशी लक्षणं गुणातीत झालेल्या अशा पुरुषाची भगवंतांनी केलेली आहेत. गुणातीत होण्याचा जो अधिकारी आहे तो कोण, याच्याबद्दल भगवंत म्हणतात की माम च यो अव्यभिचारेण भक्त
भक्तीही भक्ती योगेन सेवते सगुणान समतीत्यैतान ब्रह्मभूयाय कल्पते. आणि जो अव्यभिचार म्हणजे एकनिष्ठ अशा भक्तीच्या योगाने माझी सेवा करतो तो या 3 गुणांच्या पलीकडे जाऊन ब्रह्मभूत अवस्था प्राप्त करून घेण्यास समर्थ होतो. आपण हे ज्ञानकांड सुरू होतानाच पाहिलेलं आहे की ज्ञानकांड असलं तरी देखील भक्तच या प्रकारचा अधिकारी होऊ शकतो असं जे विवेचन केलेलं होतं भगवंतांनी, ते अव्यभिचारी भक्ती ज्याला प्राप्त झालेली आहे आणि भक्ती योगाने, अशा भक्ती योगाने जो माझी सेवा करतो तोच या गुणांना सम समजून त्यांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मभूत असा होतो, ब्रह्मभावाला जाऊन प्राप्त होतो. जेव्हा जेव्हा ज्ञानाच्या गोष्टी भगवंत करतात तेव्हा तेव्हा ते ज्ञान ठसवण्यासाठी म्हणून, ठसण्यासाठी म्हणून अव्यभिचारी भक्ती ही अत्यंतिक गरजेची आहे असं भगवंत निरूपण त्या प्रत्येक ठिकाणी सांगतात. ज्ञान लक्षणामध्ये देखील अव्यभिचारी भक्तीचं वर्णन 13व्या अध्यायामध्ये भगवंतांनी केलेलं आहे. हे अशा करता की व्यभिचार ही एक मनस्थिती असते. व्यभिचार हा एक प्रकृतीचा गुण असतो. त्याला नैतिक अशा रीतीने नेहमी वर्णन करून सांगितलेलं असतं. उदाहरणार्थ भ्रष्ट वागणं, भ्रष्ट आचार अथवा नीतीच्या बाबत भ्रष्ट वर्तन करणं याला व्यभिचार असं नेहमी म्हटलेलं असतं. तरी देखील व्यभिचार ही एक प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्ती एकामध्ये सुख न मानता एकापेक्षा अनेकांमध्ये सुख घेण्याचा प्रयत्न करणं, एकनिष्ठ न राहणं हा या व्यभिचाराचा मुख्य विशेष सांगितलेला आहे. आणि म्हणून जेव्हा टोकाचं विवरण केलं जातं परमार्थामध्ये तेव्हा परमार्थाच्या ठिकाणी देखील हा अव्यभिचार शब्द भगवंतांनी उच्चारलेला आहे. जसा एरवी आपण उच्चारलेला पाहतो, ऐकतो, तसा परमार्थामध्ये देखील व्यभिचार आणि अव्यभिचार असे शब्द भगवंतांनी वापरलेले दिसतात. याचं कारण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कायम एकनिष्ठता असणं आणि कधी कधी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आणि कधी कधी इंद्रियांच्या ठिकाणी असा जो फेऱ्या घालत राहतो तो कधीही ज्ञानाला प्राप्त होणार नाही. कधी कधी आत्मनिष्ठतेच्या ठिकाणी आणि कधी कधी रजतमाच्या ठिकाणी जो एकनिष्ठ राहतो तो कधीच, एकनिष्ठ हा शब्दही चुकीचा आहे, वर्तन करतो असा मनुष्य देखील कधी आत्मस्वरूपाला प्राप्त होणार नाही. कधी कधी कर्म, ध्यान, नाम याच्या ठिकाणी जो एकनिष्ठ राहतो आणि कधी कधी तो एकनिष्ठ राहत नाही, तो त्याची निष्ठा ढळते असा मनुष्य आत्मस्वरूपाला प्राप्त होत नाही. कधी कधी सद्गुरूंच्या बाबत कमालीचा पूज्य भाव निर्माण होतो आणि कधी कधी सद्गुरूंच्या बाबत ज्याला संशय निर्माण होतो तर त्याची भक्ती ही व्यभिचारी भक्ती अशी समजली जाते. अशा प्रकारचा एकूण या विवेचनाचा रोख दिसतो. कधी कधी परमात्म्याला जो पूर्ण मानतो तर कधी कधी ज्योतिषाला, ग्रहांना, वेगळ्या वेगळ्या देवदेवतांना जो प्रमाण मानतो असा मनुष्य ब्रह्मभूत होऊ शकत नाही. अशा प्रकारे एकूण या विवेचनाचा झोक निर्माण केलेला आहे. म्हणून मां च यो अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते सगुणान समतीत्यैतान ब्रह्मभूयाय कल्पते. म्हणून अव्यभिचारी भक्ती, परमार्थामध्ये देखील व्यभिचार हा शब्द भगवंतांनी आणला आणि जो अव्यभिचारी भक्ती करतो तो गुणांच्या पलीकडे जातो असं निरूपण भगवंतांनी केलं. ब्रह्मप्राप्तीला किंवा त्रिगुणातीत होण्यासाठी म्हणून ईश्वर भक्ती हाच मुख्य आधार आहे. सत्व संशोधन हे भक्तीने परिपूर्ण होतं आणि ही भक्ती ही अव्यभिचारी अशीच असली पाहिजे तर सत्व संशोधन म्हणजे सत्व अधिकाधिक निर्माण होणं ही गोष्ट सिद्ध होऊ शकते आणि तरच गुणांहून आपला वेगळेपणा दाखवणारी अशी देखणी दृष्टी प्राप्त होऊ शकते.
असं असल्यामुळं या अव्यभिचारी भक्तीला भगवंतांनी अनन्यसाधारण असं महत्व दिलेलं आहे. हा जो अव्यभिचार भक्ती योग आहे तो अव्यभिचार भक्ती योग याच्या आधी अनेक ठिकाणी सांगितला गेलेला आहे. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जो अनन्य होऊन माझं चिंतन करतो त्यांचा योगक्षेम मी चालवतो असं 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाव साधू एवस मंतव्यः सम्यक व्यवसितो हि सहा. दुराचारातला दुराचारी जरी अनन्य भावाने मला भजेल, या ठिकाणी देखील अव्यभिचारी भक्तीचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. ही जी भक्ती आहे ही भक्ती म्हणजे आपण आतापर्यंत पाहिलं तसं कर्म, ध्यान, ज्ञान, श्रद्धा, प्रेम, समर्पण यांचा समुच्चय आहे. या सर्व गोष्टी असतील तेव्हा भक्ती. आणि हे जे जीवन आहे हे जीवन एकच जीवन हेची एक आठी येर आघवीची भ्रांती अशा तऱ्हेने सर्व जीवनभर चालवणं म्हणजे या भक्तीतला अव्यभिचार. अशा पद्धतीने निरूपण भगवंत करतात. जो भक्त आहे तोच गुणातीत आहे आणि तोच दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन केलेला स्थितप्रज्ञ आहे. ज्ञानकांडाचा अधिकारी, समग्रतेने अभ्यास करणारा असा भक्त असला पाहिजे. असंच इथं अव्यभिचारी भक्त असा शब्द वापरून भगवंतांनी कर्म, ध्यान, ज्ञान आणि श्रद्धा, प्रेम या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये वागवणारा मनुष्य असा हा असला पाहिजे असं सांगितलेलं आहे. भगवंत शेवटी असं म्हणतात की ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्य अव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च. मीच अमृत, अव्यय ब्रह्माचं, शाश्वत धर्माचं, एकांतिक म्हणजे परमावधीच्या अत्यंत सुखाचं असं अखेरचं स्थान आहे. गुणातीत होणं, गुणांच्या पलीकडे जाणं, प्रकृतीच्या पलीकडे जाणं हेच मुख्यतः कर्तव्य आहे. याचं कारण त्रिगुणांमध्ये खऱ्या अर्थाने सुख नाही तर गुणातीत होणं ही परमात्म्याची सहज अवस्था आहे. आणि ती सहज अवस्था प्राप्त करणं अमृत, अव्यय, शाश्वत धर्म, एकांतिक म्हणजे परमावधीचं आत्यंतिक सुख त्याच वेळेला प्राप्त होऊ शकतं. 14वा अध्याय एकूण आपल्याला काय शिकवतो? क्षेत्रज्ञ अथवा प्रकृती आणि पुरुष याचं विवेचन 13व्या अध्यायामध्ये भगवंतांनी केलं. या ज्ञानकांडाच्या प्रारंभी क्षेत्राच्या किंवा प्रकृतीच्या ठिकाणी त्रिगुण हे नेहमीच असायचे असं या 14व्या अध्यायावरून आपल्या लक्षात येतं. जेव्हा क्षेत्र आहे अथवा प्रकृती आहे मग ती कोणाचीही असो त्याच्या ठिकाणी त्रिगुण हे काही प्रमाणामध्ये काम करणारच. आपल्या आपल्या परिस्थितीमध्ये आपल्या आपल्या ठिकाणी हे काम करतच राहणार. त्रिगुणांच्या पलीकडं प्रकृती असणं शक्य नाही. मग ती कोणाचीही असली तरी त्रिगुणांचा परिणाम कोणाचेही झाले तरी म्हणजे तो ज्ञानी असला अथवा अज्ञानी असला तरी क्षेत्रावर आणि प्रवृत्तीवर हे नेहमीच होणार. ज्ञानी पुरुषाच्या प्रकृतीवर त्रिगुणांचा परिणाम होणार नाही असं होत नाही. तो ज्ञानी असला तरी देखील त्रिगुणांचा परिणाम होतो. अज्ञानी असला तर प्रश्नच येत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी प्राप्तेही पुरुषे जरी इंद्रिये लाळिली कौतुके तरी तो आपलविला जाण दुःखे सांसारिके असा एक इशारा देऊन ठेवलेला आहे. ज्ञानी पुरुष चाळा म्हणून जरी इंद्रियांशी खेळेल तरी देखील तो संसार दुःखाने बाधित झाल्याखेरीज राहणार नाही. सत्वगुणांनी ऊर्ध्वगती हे खरं, पण कोणतेच गुण टिकाऊ नसतात, बदलत असतात. म्हणजे दिवसात देखील सत्वातून रजात, रजातून तमात, परत रजामध्ये, परत सत्वामध्ये अशा प्रकारे गुणांचं परिवर्तन होत राहतं. आणि
ओव्हर द पिरियड सर्व जीवनामध्ये तर गुण हे बदलणं शक्य असतं. असं असल्यामुळं सत्वगुण आहे त्यांनी गाफील राहता कामा नये. त्यांनी देखील तो सत्वगुण टिकवण्यासाठी म्हणून सावधान असलं पाहिजे. तसंच सततच्या प्रयत्नांनी शेवटच्या घटकेपर्यंत सत्ववृत्ती टिकवण्यासाठी म्हणून खरोखरच वर्तनातलं सातत्य हे नेहमी जपलं पाहिजे. रज आणि तम बदलण्यासाठी प्रयत्न करावे, कारण प्रयत्नांनी अथवा कर्मांप्रमाणे गुणांची निष्पत्ती होत असल्यामुळं जर रज आणि तम बदलायची असतील तर सात्विक कर्मांना जर हात घातला तर रज आणि तम बदलण्याची शक्यता असते. मात्र तशा प्रकारचा प्रामाणिक भाव असावा. कोणतेच गुण टिकाऊ नसल्यामुळं रज आणि तम ज्यांच्या प्रकृतीमध्ये भरपूर आहेत त्यांना देखील भगवंत दिलासा देतात की सत्वगुणांचा अभ्यास करणं या जीवनामध्ये शक्य आहे. सत्ववृद्धीसाठी ज्ञानी पुरुषाचा समागम जर साधता आला तर त्या समागमामध्ये ज्ञानी पुरुष गुणातीत असल्यामुळं ज्ञानी पुरुषाच्या अवतीभोवती असणारी जी व्यक्ती असते त्या व्यक्तीला सत्वगुण प्राप्त होतो. गुणातीतामुळं सत्वगुणाचा उत्कर्ष होतो. असं असल्यामुळं सत्ववृद्धीसाठी ज्ञानी पुरुषाच्या अवश्य जवळ जावं. कर्माशिवाय जीवन संभवत नाही. असं असल्यामुळं आपली समग्र कर्म जर सत्वगुणाशी जोडता आली तर सत्वगुणामध्ये जायला खूपच मदत होऊ शकेल. सत्वगुण ही प्रकृती विकारच आहे एक प्रकारे हे ओळखून त्या सत्वगुणापासून देखील अलिप्ततेचा अभ्यास करावा. आपण आत्मा आहोत असा अभ्यास करावा आणि सत्वगुणाचा स्वाभाविक भाव आहे तो तसाच ठेवून त्याचा अभिमान साडण्याचा, अभिमान सोडून देण्याचा असा नेहमी अभ्यास करावा. सत्वोत्कर्षाचा सीमेपलीकडं म्हणजे जे इंद्रियांचं वर्तन आहे त्या इंद्रियांच्या वर्तनामध्ये जेव्हा सत्वगुण उतरतो तेव्हा खरा सत्वोत्कर्ष झाला असं मानलं जातं. केवळ सात्विक विचार मनात आले तेव्हा सत्वोत्कर्ष झाला असं मानलं जात नाही. असं असल्यामुळं सत्वोत्कर्षाची जी सीमा आहे म्हणजे इंद्रियांमध्ये सत्वगुण उतरणं आणि इंद्रिय सत्वगुणी वर्तन करू लागणं याच्याही पलीकडं आत्मस्वरूप आहे. त्या आत्मस्वरूपाची ओळख आधी सत्वोत्कर्ष करून घ्यावा आणि मग सत्वगुणाच्याही पलीकडे जाण्याचा प्रयत्न आत्मदर्शन करून घेऊन साधावा. अखेर पक्षी त्रिगुणमयी अशा प्रकृतीहून आपला वेगळेपणा अनुभवणं हे मुख्य काम आहे. आपण त्रिगुणांमध्ये बांधलेले नसून आपल्या अधिष्ठानावर त्रिगुण वर्तन करतात हे ओळखणं गरजेचं आहे. असं असल्यामुळे या त्रिगुणांचा साक्षी होणं हे गरजेचं आहे. याची सुरुवात प्रारंभ ध्यानापासून होऊ शकतो. मात्र ध्यान झाल्यानंतर हा अभ्यास संपला असं होऊ नये. तर ध्यानाच्या मुळे जो अभ्यास आपण सुरू केलेला असतो तो अभ्यास नंतर व्यवहारामध्ये टिकवण्याचा, द्रष्टृत्व अथवा साक्षीत्व टिकवण्याचा अथवा आपली अलिप्तता टिकवण्याचा आपण कसोशीने प्रयत्न करत राहिलं पाहिजे. त्रिगुण शून्य अशा निर्गुण स्वरूपामध्ये लीन होऊन विदेह मुक्ती या जन्मामध्ये अनुभवता येणं हे सहज शक्य आहे. आणि ही जी विदेह मुक्ती आहे ती विदेह मुक्ती त्या ठिकाणीच परमात्म्याचा वास आहे. कारण भगवंत म्हणतात की ब्रह्मणो ही प्रतिष्ठाहम, माझी ब्रह्माच्या ठिकाणी प्रतिष्ठा आहे. तुम्ही ब्रह्माला पोचला म्हणजे परमात्म्याला पोचला. तुम्ही गुणांना ओलांडलं म्हणजे तुम्ही परमात्म्याला पोचला. मी त्या ठिकाणी अमृत स्वरूपाने आहे, अव्यय स्वरूपाने आहे. शाश्वत जो धर्म आहे तो धर्म मी होऊन राहिलेलो आहे. त्या ठिकाणी एकांतिक सुख, एकमेव सुख, अस्तित्व मात्र असं सुख आहे. आणि असं सुख
त्रिगुण शून्य झाल्याखेरीज निर्गुण अशा स्वरूपामध्ये प्रवेश केल्याखेरीज मिळणं ही अशक्य कोटीतली गोष्ट असल्यामुळं नेहमीच त्रिगुण शून्य होण्याचा आणि निर्गुणाचं सुख अनुभवण्याचा प्रयत्न करावा, अशा प्रकारचा एक संदेश हा 14वा अध्याय आपल्याला देतो. याच्यानंतर आपण 15वा अध्याय पाहणार आहोत. मात्र 15वा अध्याय आता सुरू होण्याला किती अवकाश आहे याची मी तुम्हाला कल्पना देतो. जवळपास 50 दिवसांनी आपला 15वा अध्याय सुरू होईल. याचं कारण पुढच्या रविवारी इथं ध्यान नाहीये. माझ्या कल्पनेप्रमाणे इथं कोणताच कार्यक्रम नाहीये, बरोबर आहे ना? पुढच्या रविवारी इथं कॅसेट दाखवली जाईल. याचं कारण भूगोला जी शिबिरं होतात त्या शिबिरामध्ये शिबिर घेणारी जी सगळी मंडळी असतात ती एकत्र जमून आपल्या स्वतःचं एक शिबिर घेत असतात. 12 महिने सर्वांकरता म्हणून जे शिबिर घेतात अशी मंडळी सगळी एकत्र येतात आणि त्यांच्या स्वाध्यायाकरता एक शिबिर घेतात. ते शिबिर पुढच्या शनिवार रविवार असं तिथं होणार आहे. असं असल्यामुळं मी त्या शिबिरात उपस्थित राहणार असल्यामुळं इथं प्रवचन होणार नाही. त्याच्या पुढच्या रविवारपासून म्हणजे 2 तारखेपासून आपल्या गुरुपौर्णिमेच्या पूजा सुरू होतील. 2 आणि 9. 11 तारखेला गुरुपौर्णिमा आहे आणि त्याच्यानंतर 16 तारखेला आपला मुख्य उत्सव आहे. त्यामुळं 16 तारखेपर्यंत आपण अशा पद्धतीने सलग काही ना काही करणार आहोत. त्याच्यानंतर 23 तारखेला आपण 10 दिवसाची सुट्टी घेत असल्यामुळं त्याच्यात तो रविवार येतो, आपलं प्रवचन इथं होणार नाही. 23 नंतर 30 तारखेला या महिन्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये का जुलै महिन्यामध्ये 5 रविवार येतात. त्यामुळे 5वा रविवार असल्यामुळे लेडी रमाबाई सभागृहात आपण जाणार आहोत. त्यामुळे जुलैचे 31 दिवस हे 14 दिवस असे 45 दिवस तर झाले. आणि मग त्याच्यानंतर येणारा जो रविवार असेल जे माझ्या कल्पनेने काय 6 तारखेला वगैरे तो रविवार येईल बहुतेक, तेव्हा म्हणजे जवळपास 50-51 दिवसांनी आपण ऑगस्ट मध्ये ज्ञानेश्वर 6 ऑगस्ट आपण जमणार आहोत. तोपर्यंत तुम्ही आतापर्यंत जे ऐकलेलं आहे, काय भगवद्गीता कशी गेलेली आहे त्याचं चांगलं भरपूर परिशीलन तुमच्यापाशी करू शकाल असा मला विश्वास वाटतो. हरिओम तत्सत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन मुञ्चेता.